Hello student, in this lecture we are going to solve some examples of game theory and it may be a game with saddle point or without saddle point, or it may be 2 by 2 or n by n game. Let us see. Find the solution of the following game. या गेमचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. जसं की मी ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेममध्ये ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सांगायची की सर्वात अगोदर काय बघायचं की टीपी हा बॅलन्स आहे का. असाइनमेंटमध्ये बघायचो आपण की असाइनमेंट मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का. तसं आपली पहिली स्टेप इथं असते की सॅडल पॉईंट आहे का. सॅडल पॉईंट असेल तर तीच आपली व्हॅल्यू असते. बघा आता या ठिकाणी हा गेम आपल्याला दिलेला आहे. आपण काय करतो, पहिली स्टेप काय आपली की आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक रोचा मिनिमम घ्यायचा आहे. या रोचा मिनिमम किती आहे, आपण मिनिमम दाखवतोय, आपण त्याला सर्कल करूया. पहिल्या रोचा मिनिमम, हा दुसऱ्या रोचा मिनिमम, तिसऱ्या रोचा मिनिमम आणि चौथ्या रोचा मिनिमम. म्हणजे आपण व्ही लोअर म्हणजे काय म्हणतोय, लोअर व्हॅल्यू ऑफ द गेम इज मॅक्सिमम ऑफ, म्हणजे मॅक्स मीन व्हॅल्यू. लोअर व्हॅल्यू ऑफ द गेम, मॅक्सिमम ऑफ, मिनिमम ऑफ प्रत्येक रोचा -2 1. त्यानंतर पुढचा काय आपला -4 4 आहे ना, आणि -4. यांच्यातला मिनिमम मॅक्सिमम किती तुमचा 1. त्याच पद्धतीने लोअर व्हॅल्यू काढली. आता आपण मिन मॅक्स म्हणजे अप्पर व्हॅल्यू ऑफ द गेम ती काढूया. म्हणजे ही असेल मिनिमम ऑफ, मॅक्सिमम ऑफ कॉलम. आता त्याला मी जरा वेगळा कलर यूज करते. पहिल्या कॉलमचा मॅक्सिमम काय तुमचा 5. दुसऱ्या कॉलमचा मॅक्सिमम किती आहे 3. चौथ्या कॉलमचा मॅक्सिमम किती आहे बघा, ऑब्झर्व करा किती, तो 1. पाचव्या कॉलमचा मॅक्सिमम आहे 5. सहाव्या कॉलमचा मॅक्सिमम पहिल्या कॉलमचा आहे 5, दुसऱ्याचा आहे 3, तिसऱ्या कॉलमचा आहे 1, चौथ्या कॉलमचा आहे 5 आणि पाचव्या कॉलमचा आहे 6. 6 कोणताही घ्या, काही फरक नाही, तोच मॅक्सिमम आहे. म्हणजे 5 3 1 5 6. 5 एकचदा लिहिला तरी चालेल. तर किती तो तुमचा मिनिमम यांचा 1. म्हणजे व्ही लोअर आणि व्ही अप्पर काय आला तुमचा, तर सारखा आला की नाही. आणि मी अगोदर पण म्हटली होती, जिथे सर्कल आणि स्क्वेअर हे एकत्र येतील, इथे सर्कल आणि स्क्वेअर आहे बघा एकत्र आलेले. म्हणजे याचा अर्थ काय की तुमची व्ही लोअर इज इक्वल टू व्ही अप्पर आहे. म्हणजे गेमला सॅडल पॉइंट आहे. गेम हॅज सॅडल पॉइंट. आणि तोच सॅडल पॉइंट म्हणजे काय असते, त्याची व्हॅल्यू. कुठे येतो सॅडल पॉइंट, कितवा रो आहे तुमचा, सेकंड रो, आणि कितवा आहे कॉलम, थर्ड. किंवा त्याला तुम्ही R, S म्हणजे काय लिहू शकता, 2 3. याला तुमचा सॅडल पॉइंट आहे. आणि जो सॅडल पॉइंट असेल तर तीच काय असते गेमची व्हॅल्यू. व्ही इज इक्वल टू काय म्हणतो आपण त्याला, व्हॅल्यू ऑफ गेम. हीच गेमची काय तर व्हॅल्यू आहे. आणि मग सोल्युशन आपण कसं लिहायचं, सोल्युशन ऑफ द गेम. तर याच्यामध्ये आपले किती पॉइंट्स येतात, प्लेयर ए चूज, कितवी स्ट्रॅटेजी चूज करतोय तो, कितवी, सेकंड.
प्युअर का मी सांगितलं तुम्हाला, एकच स्ट्रॅटेजी तो वापरतोय म्हणून ती प्युअर. त्याच पद्धतीने 2 नंबरचा पॉइंट आपण मानणार की प्लेयर, इथं काय प्लेयर ए, इथं काय घेणार प्लेयर बी. चूज कोणती स्ट्रॅटेजी वापरतोय तो थर्ड. त्यानंतर तिसरा पॉइंट आपण लिहिणार गेम हॅज अ सॅडल पॉइंट, काय 2,3 ला. आणि चौथा पॉइंट काय लिहायचा असतो, व्हॅल्यू ऑफ द गेम. व्हॅल्यू ऑफ द गेम किती आली बघा, व्ही लोअर आणि व्ही अप्पर किती आली ती तुमची 1. तर हे 4 पॉइंट्स आपल्या सोल्युशनमध्ये येऊ द्यायचे. त्याला आपण म्हणतो की गेमचं सोल्युशन आहे, हे 4 मुद्द्यांमध्ये आपण त्याला मांडायचं. बघा सोल्युशन, प्लेयर ए चूज काय करतोय प्लेयर सेकंड स्ट्रॅटेजी, प्लेयर बी सेकंड नाही यूज करत आहे, कोणती यूज करतोय तो थर्ड. त्यानंतर व्हॅल्यू काय गेमची, आताच म्हटलं आपण सॅडल पॉइंट कोणता 1, ती त्याची व्हॅल्यू आहे आणि सॅडल पॉइंट आहे सेकंड थर्ड. या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी विदिन 1 मिनिट याचं सॅडल पॉइंट असलेल्या गेमचं सोल्युशन काढू शकतात. आता हा आहे आपला दुसरा गेम, बघूया आता आपण तोही सोडवूया. आता पहिली स्टेप काय आहे तुमची, आता मी काय बघते या ठिकाणी की गेमला सॅडल पॉइंट आहे का. मग पहिले आपण काय काढतो व्ही लोअर, म्हणजे लोअर व्हॅल्यू ऑफ द गेम. पहिल्या रोजचा मिनिमम 0, दुसऱ्या याचा आहे 4, तिसऱ्या रोजचा मिनिमम आहे 2 आणि याचा मिनिमम आहे. देअरफॉर व्ही लोअर इज इक्वल टू मॅक्सिमम ऑफ 0, 4, 2, 1. किती तो मॅक्सिमम यांच्यातला किती आहे 4. त्यानंतर अप्पर व्हॅल्यू ऑफ द गेम मिनिमम ऑफ इट्स मॅक्सिमम ऑफ इट्स कॉल. मी काय करते या ठिकाणी मुद्दाम वेगळा कलर वापरते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. 4 मॅक्सिमम आहे या कॉलमचा, या कॉलमचा मॅक्सिमम आहे 6, या कॉलमचा मॅक्सिमम आहे 4. त्यानंतर नेक्स्ट कॉलमचा मॅक्सिमम आहे 8, या कॉलमचा मॅक्सिमम आहे 8. म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे 9, 6, 4, 8 आणि 8च आहे. यांच्यातला मिनिमम किती तुमचा 4. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय आला तुमचा व्ही लोअर इज इक्वल टू काय आला व्ही अप्पर, दॅट इज कॉल्ड द व्हॅल्यू ऑफ द गेम विच इज इक्वल टू 4. गेमला सॅडल पॉइंट आहे म्हणजे तो काय असतो त्याचा सोल्युशन. पुन्हा सोल्युशन कशा पद्धतीने मांडणार आपण, प्लेयर ए काय चूज करणार आहे, पहिला पॉइंट काय मानणार प्लेयर ए चूज कोणती स्ट्रॅटेजी प्युअर असेल कारण एकच स्ट्रॅटेजी तो वापरणार आहे म्हणून प्युअर स्ट्रॅटेजी कोणती ती सेकंड. त्यानंतर 2 नंबरचा पॉइंट असेल तुमचा प्लेयर कोणता, आता प्लेयर बी चूज कोणती स्ट्रॅटेजी वापरतोय प्लेयर बी, बघा कितवी ती थर्ड, ती पण काय असेल प्युअरच असेल. त्यानंतर माझा 3 नंबरचा पॉइंट काय असेल सॅडल पॉइंट. सॅडल पॉइंट कुठे मिळतोय तुम्हाला सेकंड रो आणि थर्ड कॉलमला. चौथा पॉइंट आहे आपला व्हॅल्यू ऑफ द गेम, काय असेल मिन मॅक्स व्हॅल्यू, काय तुमची मॅक्स मिन मॅक्स सेम असेल सॅडल पॉइंट जिथे मिळालं ज्या व्हॅल्यूला ती असते व्हॅल्यू ऑफ द गेम दॅट इज 4.
बघा, सेकंड, थर्ड, फोर्थ, सॅडल पॉईंट. आता तुम्हाला काय वापरायचं आहे? गेम विथ नो सॅडल पॉईंट. आपण पुढचं एक्झाम्पल कोणतं सोडवतोय? गेम विदाऊट सॅडल पॉईंट. आता तुम्ही बघितले की जो सॅडल पॉईंट असेल तेच त्याचं सोल्युशन असतं. आता आपण असा गेम बघत आहोत की ज्या गेमला सॅडल पॉईंट नसेल. आता हा 2x2 गेम दिलेला आहे पहिल्यांदा आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. आता आपण त्याला सॉल्व्ह करू. आता बघा, सगळ्यात पहिले मी काय चेक करणार? लोअर व्हॅल्यू ऑफ द गेम. म्हणजे काय बघणार मी? रोचा मिनिमम. किती रोचा मिनिमम? -1. या रोचा मिनिमम आहे 0. याच्यातला मॅक्सिमम मधला काय घेणार आपण? -1 आणि 0चा मॅक्सिमम काय येणार आहे? तो 0. अप्पर व्हॅल्यू ऑफ द गेम, मिनिमम ऑफ. आपण कॉलमचा मॅक्सिमम बघू पहिले. या कॉलमचा आहे 5, या कॉलमचा आहे 12. बघा, तुमच्या लक्षात आलं का की 2 एकत्र नाहीये इथं. नाहीतर आपल्याला आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये सर्कल आणि स्क्वेअर एका ठिकाणी येत होते, म्हणजे त्याला सॅडल पॉईंट. आता याचा मिनिमम आहे 5. म्हणजे याचा अर्थ काय की व्ही लोअर इज नॉट इक्वल टू व्ही अप्पर. देअरफॉर गेम हॅज नो सॅडल पॉईंट. गेमला सॅडल पॉईंट नाहीये. मग सॅडल पॉईंट नसेल तर 2x2 गेम कसा सोडवायचा आपण पाहिलंय. समजा मी आता याला म्हणते की हा ABCD फॉर्म मध्ये गेम आहे. मग आपण लिहिताना कसं लिहायचं? बघा, ह्या सोल्युशनसाठी लेट प्लेयर A चूज दोन स्ट्रॅटेजी त्याच्याकडे. आपण त्याला कॅपिटल X म्हणू, X1 अँड X2. प्लेयर ए काय चूज करतोय? X1 आणि X2 स्ट्रॅटेजीज. मिक्स स्ट्रॅटेजी. इथं ही स्ट्रॅटेजी कोणती आहे? मिक्स आहे. कारण काय म्हणते मी? 2 स्ट्रॅटेजी तो वापरणार आहे. आतापर्यंत मागच्या याच्यात काय होतं? एकच वापरत होता म्हणून आपण प्युअर असा वर्ड यूज करत होतो. आता इथं काय वापरणार आहे? तो 2 वापरणार आहे म्हणून मिक्स स्ट्रॅटेजी म्हणणार आपण. ही स्ट्रॅटेजी कोणती आहे? तर मिक्स स्ट्रॅटेजी आहे. व्हेअर आपण आता फॉर्म्युला लिहू जो आपण पाहिला आता थोड्या वेळपूर्वी. व्हेअर X1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला? D - C अपॉन A प्लस D मायनस B प्लस C. मग आपला या ठिकाणी तुम्ही बघा बरं एक्झाम्पलमध्ये की डीच्या जागेवरती काय आहे तुमचा? हा तुमचा A, हा B आहे, हा C आहे आणि हा D आहे. ABCD. डीच्या जागेवरती काय आहे तुमचा? 12 मायनस C म्हणजे 0. A प्लस D म्हणजे काय होईल? तो 5 आणि 12 म्हणजे 17 मायनस B प्लस C म्हणजे 0 मायनस 1 विच इज इक्वल टू 12 अपॉन 18. ने पण जाईल नाही आला म्हणजे काय होईल? हा ठीक आहे. 12 sin 3 18. 2/3. प्लेयर A X1 स्ट्रॅटेजीची व्हॅल्यू काय आली? त्याची 2/3 आणि X2 काय आहे? 1 मायनस X1 म्हणजे काय होईल? ती 1 मायनस 2/3. 3 मायनस 2 इज 1/3. याचा अर्थ काय होतो? जेव्हा जेव्हा गेम खेळला जाईल तेव्हा प्लेयर ए त्याच्या 2 स्ट्रॅटेजी वापरणार आहे. मिक्स स्ट्रॅटेजी X1 आणि X2. तर त्याची एक स्ट्रॅटेजी जेव्हा जेव्हा गेम खेळला जाईल तर तो 2/3 टाइम्स X1 ही स्ट्रॅटेजी वापरेल आणि 1/3 टाइम्स काय वापरणार? तर X2 ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. तसंच
हे झालं प्लेयर ए च्या बाबतीत. तसंच प्लेयर बी काय करतोय, कोणती स्ट्रॅटेजी वापरतोय? चूज y इक्वल टू कॅपिटल Y इज इक्वल टू y1 y2 मिक्स स्ट्रॅटेजीज. कारण 2 आहे म्हणजे तो मिक्स स्ट्रॅटेजीज वापरतोय. मग आता व्हेअर y1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला? डी मायनस बी, वरच्या डायरेक्शनने जायचं कॉलमच्या, आणि खाली तेच ए प्लस डी मायनस बी प्लस सी विच इज इक्वल टू, बघा डी मायनस बी, डी किती तुमचा 12 मायनस -1 अपॉन खाली 18 आलेला आहे आपला. 12 मायनस -1 इज 13 अपॉन 18 ही काढली. त्याच्यानंतर तुम्ही y2 काढाल. y2 ची व्हॅल्यू काय येईल? 1 मायनस y1, 1 मायनस y1. y1 ची व्हॅल्यू काय आहे? 13 अपॉन 18. 18 मायनस 13 किती येणार? ती 5 अपॉन 18. याचा अर्थ जेव्हा जेव्हा गेम खेळला जाईल, प्लेयर बी ह्या 2 स्ट्रॅटेजी वापरणार आहे, मिक्स स्ट्रॅटेजी y1 आणि y2. त्यावेळेस तो पहिली स्ट्रॅटेजी ही 13/18 टाइम्स यूज करेल आणि दुसरी जी ती 5/18 टाइम्स यूज करेल. ह्या झाल्या y1 आणि y2 च्या व्हॅल्यू, x1 x2 च्या व्हॅल्यू. त्याच पद्धतीने व्हॅल्यू ऑफ द गेम, त्याचा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडं. काय तो फॉर्म्युला? व्हॅल्यू ऑफ द गेम v इज इक्वल टू AD मायनस BC अपॉन A प्लस D मायनस B प्लस C. आता बघा AD मायनस BC म्हणजे 5 गुणेला 12 किती होत आहे? ते 12 पंचे 60 वजा 0 आणि खाली 18 आहेच. 10/3. व्हॅल्यू ऑफ द गेम इज 10/3. आता सोल्युशन ऑफ द गेम कसं लिहायचं? देअरफॉर प्लेयर ए चूज द स्ट्रॅटेजीज ही लिहायची. पहिली स्ट्रॅटेजी 2/3, दुसरी लिहायची 1/3. त्यानंतर प्लेयर बी साठी लिहायची पहिली स्ट्रॅटेजी ची व्हॅल्यू 5/18, दुसरीची 13/18, दुसरीची 5/18 आणि व्हॅल्यू ऑफ द गेम इज 10/3. या पद्धतीने सॅडल पॉइंट नसलेला गेम हा सॉल्व्ह केला जातो. बघा काय आलं आपलं? गेम हॅज अ नो सॅडल पॉइंट. गेमला सॅडल पॉइंट नाहीये. मग आपली आली ना व्हॅल्यू ही, बघा ही 2/3 आली x1. आणि पुन्हा मी वर्ड तुम्हाला समजवताना सांगितलं की तो कोणती वापरेल आता? मिक्स स्ट्रॅटेजी. दुसरी आली 1/3. पहिला आला 13/18, दुसरी व्हॅल्यू आली 5/18 मिक्स स्ट्रॅटेजी आणि व्हॅल्यू ऑफ द गेम काय आली आपली पण 10/3. बघा त्या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्म्युला यूज करून काढून दाखवलं. तर या पद्धतीने आता या ठिकाणी तुम्ही याचं सोल्युशन लिहू शकतात. सोल्युशन काय लिहिणार आपण? सोल्युशन ऑफ द गेम तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. प्लेयर ए चूज काय लिहिणार? प्लेयर ए कोणता स्ट्रॅटेजी वापरतोय? x1 आणि x2 इज इक्वल टू कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आहे? पहिली व्हॅल्यू आहे 2/3 आणि दुसरी व्हॅल्यू आहे 1/3. मिक्स स्ट्रॅटेजी x1 x2. प्लेयर ए चूज मिक्स स्ट्रॅटेजीज x1 x2 इक्वल टू दिस वन. तसंच प्लेयर बी चूज मिक्स स्ट्रॅटेजी y1 y2 इज इक्वल टू ह्या व्हॅल्यू आणि तिसरं लिहायचं व्हॅल्यू ऑफ द गेम इज इक्वल टू 10/3. आता बघा ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कसं सोडवायचं आहे? सॉल्व द फॉलोइंग गेम युजिंग डॉमिनन्स प्रिन्सिपल. सॉल्व द फॉलोइंग गेम युजिंग डॉमिनन्स प्रिन्सिपल. हुज पे ऑफ मॅट्रिक्स इज दिस वन. पे ऑफ मॅट्रिक्स दिलेला आहे. आता इथं सुद्धा पहिली स्टेप आपण ही चेक करणार की लोअर व्हॅल्यू आणि अप्पर व्हॅल्यू सारखी आहे का, म्हणजे गेमला सॅडल पॉइंट आहे का.
तर आता बघा ह्या रोचा मिनिमम -4 -3 -3 रोचा मिनिमम -4 -3 याच्यातला आपण काय काढणार मॅक्सिमम किती आला तो मॅक्सिमम व्हॅल्यू इज -3 ऑब्वियसली. त्यानंतर अप्पर व्हॅल्यू ऑफ द गेम म्हणजे कॉलमचा मॅक्सिमम 2 6 4 2 6 4 मधला मिनिमम म्हणजे काय आला तो 2. व्ही लोअर इज नॉट इक्वल टू व्ही अप्पर देअरफॉर गेम हॅज अ नो सॅडल पॉइंट. गेमला सॅडल पॉइंट नाहीये. मग आता डॉमिनन्स प्रिन्सिपल तुम्हाला वापरायला सांगितलंय. मग डॉमिनन्स प्रिन्सिपल मी पुन्हा रिव्हाइज करते. काय बघतो आपण इफ द एलिमेंट्स ऑफ बघा एलिमेंट्स ऑफ फर्स्ट रो आपण चेक करू. पहिल्याची कंपॅरिझन कुणाकुणाशी होऊ शकते पहिल्या रोची काय काय कॉम्बिनेशन होऊ शकतं कंपॅरिझनला पहिला आणि दुसरा रो पहिला आणि तिसरा दुसरा आणि तिसरा बरोबर. या व्यतिरिक्त तर कॉम्बिनेशन कंपॅरिझनसाठी होऊ शकत नाही. म्हणून मी आता बघते एलिमेंट्स ऑफ फर्स्ट रो -4 याच्यापेक्षा हा लेस आहे पण -3 पेक्षा 6 हा ग्रेटर आहे म्हणून ही कंपॅरिझन चालणार नाही. 2 पेक्षा -4 लेस आहे पण -3 पेक्षा 6 हा ग्रेटर आहे म्हणून ही कंपॅरिझन पण चालणार नाही. मग आता पहिली दुसरी कंपॅरिझन झाली पहिली तिसरी झाली. आता आपली कोणती कंपॅरिझन राहिलेली आहे दुसरी आणि तिसरी. एलिमेंट्स ऑफ सेकंड रो बघा याच्यापेक्षा हा लहान आहे हा इक्वल आहे हा इक्वल आहे आणि आपण स्टेटमेंट काय म्हणतो पहिली स्टेप काय म्हणतो डॉमिनन्स प्रिन्सिपलची इफ एलिमेंट्स ऑफ फर्स्ट रो इफ एलिमेंट्स ऑफ ith रो आर लेस दॅन ऑर इक्वल टू एलिमेंट्स ऑफ jth रो. मग इथं मी काय म्हणते माझ्या सोल्युशन मध्ये एलिमेंट ऑफ हिअर एलिमेंट्स ऑफ सेकंड रो आर लेस इक्वल एलिमेंट्स ऑफ कितव्या थर्ड रो. सेकंड रो पेक्षा थर्ड रोचे एलिमेंट लेस इक्वल आहे. मग रो मध्ये जो लेस इक्वल असेल त्याला आपण डिलीट करतो. देअरफॉर सेकंड रो इज डॉमिनेटेड बाय कितव्या रोने कितव्या रोने डॉमिनेट होतोय तो थर्ड रो. मग असं होत असेल तर देअरफॉर डिलीट सेकंड रो मी डिलीट करते. मग आता तुमचा मॅट्रिक्स काय राहिला बघा. फर्स्ट स्ट्रॅटेजी थर्ड स्ट्रॅटेजी -4 6 3 त्यानंतर 2 -3 आणि 4. आता बघू आपण कॉलम मध्ये बघूया. इथं तर ह्या 3 स्ट्रॅटेजी आहेच प्लेयर बीच्या फर्स्ट सेकंड आणि थर्ड. आता याचे एलिमेंट याच्याशी कंपेअर करू. पहिल्या कॉलमपेक्षा दुसऱ्या कॉलमचा हा 6 जास्त आहे पण -3 कमी आहे. पहिल्या कॉलमपेक्षा तिसऱ्या कॉलमचा 3 जास्त आहे आणि 4 पण जास्त आहे. म्हणजे एलिमेंट ऑफ थर्ड कॉलम आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एलिमेंट ऑफ फर्स्ट कॉलम. काय लिहिणार मी एलिमेंट्स ऑफ थर्ड कॉलम greater equal elements of first column. मग याचा अर्थ काय की सेकंड कॉलम डॉमिनेटेड बाय
नाही, थर्ड कॉलम डॉमिनेटेड बाय कोणामुळे डॉमिनेट होतोय तो? फर्स्ट कॉलम. म्हणून आपण काय डिलीट करणार? कॉलम मध्ये जो जास्तीचा आहे तो डिलीट करतो. मग आता थर्ड कॉलम मी डिलीट करते. बघा, मग आता हा तुमचा गेम कसा रिड्यूस झाला? देअरफॉर गेम रिड्यूस टू प्लेयर ए यूज करतोय पहिली आणि तिसरी स्ट्रॅटेजी, प्लेयर बी पहिली आणि दुसरी. -4, 6, 2, -3. आता हा आपला कोणता गेम झाला? 2x2 गेम झाला. आता 2x2 ची प्रोसिजर काय? आता पुन्हा मी व्ही लोअर आणि व्ही अप्पर बघते. आता व्ही लोअर आणि व्ही अप्पर साठी मी आता रोचा मिनिमम पुन्हा. मग आता व्ही लोअर व्हॅल्यू कशी काढणार आपण? लोअर व्हॅल्यू मॅक्सिमम ऑफ -4 आणि -3. -3 याच्यातला मॅक्सिमम काय येणार तुमचा? -3. तसंच अप्पर व्हॅल्यू काय येणार? अप्पर व्हॅल्यू आता तुमची कॉलमचा मॅक्सिमम 2, कॉलमचा मॅक्सिमम 6, 2 आणि 6 याच्यातला मिनिमम किती आहे? 2. याचा अर्थ काय? की तुमच्या गेमला सॅडल पॉइंट नाहीये. व्ही लोअर इज नॉट इक्वल टू व्ही अप्पर. म्हणजे तुम्ही काय कन्क्लुजन लिहितात? गेम हॅज नो सॅडल पॉइंट. आणि गेम जर सॅडल पॉइंट नसेल तर आपण कसा सोडवतो? त्याला कम्पेअर करतो ABCD याच्याशी, जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये केलं. आणि ABCD शी कम्पेअर करून आपण काय करतो? फॉर्म्युला यूज करतो. की सपोज नेक्स्ट स्टेप काय असेल मग तुमची? बघा, या ठिकाणी सॅडल पॉइंट नाहीये, -3 आणि 2 आले. आता आपण पुढे काय करतो? ABCD वापरतो. लेट x इज इक्वल टू x1 x2 बी द मिक्स स्ट्रॅटेजी यूज बाय प्लेयर ए. काय काय होते आपल्या व्हॅल्यू? -4, 6, 2, -3. -3. आता यामध्ये बघा तुमची फॉर्म्युला काय आहे तुमचा? D - C म्हणजे -3 -2 अपॉन A प्लस D -4 -3 इज -7 मायनस B प्लस C दॅट इज 6 प्लस 2 इज 8 विच इज इक्वल टू -5 अपॉन किती होतोय तो? -15. It is equal to 1/3. Therefore, x1 is 1/3 and x2 is equal to 1 minus x1 which is 1 minus 1/3. LCM 3 येणार, 3 वजा 1 काय येणार ही व्हॅल्यू? 2/3. Then y is equal to y1 y2 be the mixed strategy used by player B. y1 is equal to कसा वापरतो आपण फॉर्म्युला? D minus B that is D is equal to -3 -6 which is -9 upon denominator आहे आपला -15 which is 3/5 and y2 is 1 minus 3/5 which is equal to 5 minus 3/3 is 2/5. Then value of the game is AD minus BC. 4 त्रिक 12 वजा 6 दुनी 12 भागेला 15 म्हणजे व्हॅल्यू ऑफ द गेम आली तुमची 0. जेव्हा व्हॅल्यू ऑफ द गेम ही 0 असेल तेव्हा गेम काय असतो? फेअर गेम असतो. दिस इज अ फेअर गेम. गेम इज फेअर फॉर द बोथ प्लेयर. मग स्ट्रॅटेजी किती होत्या ओरिजिनल एक्झाम्पल मध्ये? 3. मग तो कोणती कोणती वापरतोय? आपण जे कन्व्हर्ट केलं ते कोणतं कोणतं आहे बघा? फर्स्ट आणि सेकंड, फर्स्ट आणि थर्ड. म्हणजे सेकंड जागेवरती आपण 0 लिहायचा. हा फर्स्ट आणि सेकंड वापरतोय. बघा, पहिली लिहिली 1/3 x1 ची व्हॅल्यू, दुसरी वापरत नाही म्हणून 0, तिसरी 2/3. तसंच बी प्लेयर
पहिली आणि दुसरी वापरतोय, तिसरी वापरत नाही म्हणून 0 आणि व्हॅल्यू ऑफ द गेम काय आली आपली 0. तर या पद्धतीने आपण हे गेम सॉल्व करू शकतो डॉमिनन्स प्रिन्सिपलने. आता हा पुढचा गेम आहे बघा. तुम्हाला पुन्हा याला पण काय करायचं आहे, डॉमिनन्स प्रिन्सिपलने सॉल्व करायचं आहे. पण आपण आता तो नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकतात. हा आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि हा आहे ईमेल ID. थँक्यू.